विद्यार्थी मित्रांनो, समाजसुधारक मालिकेमध्ये आपण आज बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. सुरुवातीला आपण जगन्नाथ मनाशंकर सेठ यांच्याविषयी माहिती पाहिली. तर बघा, त्यावेळेस आपला उल्लेख आला होता बघा, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेमध्ये जांभेकर यांची मदत त्यांना झाली होती. एकमेकाला हे सगळे कसे लिंक झाला, त्यातूनच आपल्याला आता जांभेकर यांच्याविषयी माहिती पाहिजे. तर बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म रत्नागिरीत आहे. कुठं? राजापूर तालुका, पोंभुर्ले लक्षात ठेवा. हे असे प्रश्न विचारतात बरं का, की गावाचे नावं जोड्या लावामध्ये जिल्हा वरून विचारतात. आणि त्यांचा जन्म कधी झाला आहे? 6 जानेवारी 1812. बघा, तारीख खूप महत्त्वाची आहे, कारण 6 जानेवारी आपण कशासाठी साजरी करतो? पत्रकार दिवस. कारण की त्यांनी त्याच दिवशी 6 जानेवारीला दर्पण नावाचे वृत्तपत्र चालू केले होते. आणि हे पहिलं वृत्तपत्र होतं मराठीत. त्यात 2 असे भाषामध्ये ते छापायचे, एका बाजूला इंग्रजी आणि दुसऱ्या बाजूला मराठी, त्याचंच भाषांतर असायचं. तर बघा, त्यांचं म्हणजे जांभेकर यांनी एवढ्या क्षेत्रात काम केले. त्यांना वेगवेगळ्या मराठी वृत्तपत्राचे जनक, आधुनिक मराठाच्या सार्वजनिक जीवनाची गंगोत्री, समाजसुधारक, इतिहास संशोधक, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते. एकदा जोड्याला मध्ये प्रश्न आला होता, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते. आणि इकडे ज्योतिबा फुले, जांभेकर अशी उदाहरणं. तसं प्रत्येकाला काय आवडतं? स्त्री शिक्षण म्हणलं की ज्योतिबा फुले, पण त्यांच्या आधी पण यांनी कार्य केलं, लक्षात घ्या. यांनी कार्य कशातून केले? लेखनामधून. स्त्रियाविषयी, अशिक्षणाविषयी जर सगळ्यात आधी कोणी मांडलं असेल ते जांभेकर होते. बघा, त्यांनी आता त्यांचं आपण शैक्षणिक कार्य बघू. वयाच्या 13व्या वर्षीच बघा, किती कमी वयात त्यांनी रामदास, तुकाराम, मोरोपंत, वामन अशा नामवंत कवीच्या निवडक कविता आत्मसात केल्या. त्याचबरोबर वेदपाठन, गीतापठण, पंचकाव्य इत्यादीचाही अभ्यास केला होता. त्यांनी इंग्रजी शाळेत 1825मध्ये प्रवेश केला. विद्यार्थी तसेच असतानाच त्यांनी 15 रुपये पगारावर गणिताचे प्राध्यापक म्हणून केले. बघा, किती कमी वयामध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. ज्या इतक्या कमी वयामध्ये इतकं हुशार माणूस काय म्हणजे कार्य केले. बघा, किती अभ्यास केला, लगेच शिक्षक म्हणून काम केले. लहान वयात असतानाच त्यांनी काय केलं? इंग्रजी, संस्कृत, गुजराती, कानडी, बंगाली, फारसी, तेलुगू अशा भाषा अवगत केल्या होत्या. सरकारतर्फे अक्कलकोटचे युवराजाचे शिक्षक म्हणून त्यांची निवड झाली होती. असा प्रश्न विचारतात बरं का, की अक्कलकोटचे युवराजाचे शिक्षक म्हणून कुणाची निवड झाली होती? कुणाची? बाळशास्त्री जांभेकर यांची निवड झाली होती. तर त्यांनी काय केलं? कानडी भाषा आत्मसात केली. बघा, कुठं? अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून काम करत होते. 1834मध्ये त्यांनी काय केलं? एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये मराठी भाषिक सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य केलं. म्हणजे एका माणसाची कुठं नियुक्ती होती. बघा, किती हुशार, किती कमी वयात. 34-12चा जन्म म्हणजे 22 वर्ष. गणित, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र शिकवायचे. दादाभाई नौरोजी, बाहुदाजी लाड त्यांचे विद्यार्थी होते. बघा, विचार करा, एकही लिंक आहे बघा. आधी नाना जगरदास शेट्टीसोबत त्यांनी काम केलं. यांचे विद्यार्थी दादाभाई नौरोजी, बाहुदाजी लाड. तर उद्या पुढे आपण यांच्याविषयी पान करतो. समाजसुधारक कसे म्हणजे कसे विद्यार्थी पण किती हुशार आहेत बघा. शिक्षकाचा अध्यापन वर्गात संचालक, मुंबई इलाक्यातील मराठी शाळेचे इन्स्पेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी शिलालेख, ताम्रपटाचे वाचन केले आणि रॉयल एज्युकेशन सोसायटीच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाले त्यांचे अभ्यास निबंध. त्यामुळे त्यांना इतिहास संशोधकसुद्धा म्हणतात. जांभेकरांचं कार्य प्रभावित होऊन जेम्स कर्नाक यांनी 1840मध्ये त्यांना जस्टिस ऑफ पीस पदवी दिली. बघा, विचारतात बघा, जस्टिस ऑफ पीस पदवी त्यांना भेटली होती का? प्रभाकर व उपदेश चंद्रिका ही नियतकालिके सुरू केली होती. आपण पत्रकारात जनक म्हणलंच आहे, नाही उपदेश नियतकालिके मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कार्य त्यांचं बघा. आपण 6 जानेवारीला त्यांनी बघा वृत्तपत्र पहिलं चालू केले. त्यांचं दर्पण. त्यांनी इंग्रजी दोन्ही भाषेत चालू केलं. तर 8 पान वृत्तपत्र होतं. डाव्या बाजूला इंग्रजी असायचं आणि त्याचं भाषांतर उजव्या बाजूला असायचं. त्यांची त्रैमासिक वर्गणी 6 रुपये होती. विचारतात असं प्रश्न, वर्गणी किती होती? विचारलेले आहे असं प्रश्न. शाहू महाराजांच्या वेळेसमध्ये त्यांनी शिक्षक एका शाळेत जर आलं नाही तर त्यात दंड किती असायचं वगैरे असायचं. 6 रुपये किती? त्रैमासिक वर्गणी. हिंदू विधवाचा पुनर्विवाह, समाज शिक्षणाचे आदर, मराठी पत्र व्यवसायाचा पाया म्हणून समोर आले होते. मुंबई प्रांताचे गव्हर्नर क्लोर यांनी त्यांना जॉन विल्सन आणि ओरिएंटल किचन स्पेक्टेटर म्हणजे आम्ही दर्पण वृत्तपत्र प्रशंसा केली होती. 1840मध्ये दर्पण साप्ताहिक बंद पडले आणि लिमिटेड सर्व्हिस गॅजेट अँड लिटरसी क्रॉनिकल या पदात करण्यात आले. बघा, त्यांचं अजून सामाजिक कार्य बरं का.
त्यांनी काय केलं, विधवा विवाहाला शास्त्रीय आधार दिला आणि गंगाधर शास्त्री त्यांच्याकडून एक ग्रंथ लिहून घेतला. हिंदू धर्मातून परधर्मात गेलेला शुद्ध करून परत आणण्यासाठी आणावे असे त्यांचं मत होतं. श्रीपती शेषाद्री हे प्रकरण विचारतं बरं का, हे प्रकरण कोणाच्या संबंधित आहेत, हे कोणाच्या संबंधित आहे, श्रीपती शेषाद्री प्रकरण काळासाठी जांभेकर. म्हणजे काय विषय झाला त्यावेळेस, असं म्हणजे ख्रिश्चन वगैरे यांच्यासोबत जर राहिलं कोणी तर त्यावेळेस म्हणजे ते त्यांना ते धर्म स्वीकारायला लागले. तर श्रीपती शेषाद्री यांची 2 मुलं होती, नारायण आणि श्रीपती. अशाच प्रकारेच नारायणांना म्हणजे तो धर्म स्वीकारला होता त्यांनी, आणि श्रीपती यांना पण स्वीकारण्यास भाग पाडणार होतं. परंतु त्यांनी काय केलं, पुढाकार घेऊन त्यांनी ख्रिश्चन होऊ नये म्हणून त्यांनी वडिलाला बोलवलं सुप्रीम कोर्टापुढे जाऊन. त्यांनी त्याचा ताबा मिळवला आणि शास्त्रोक्त पद्धतीने शुद्ध करून त्याला परत धर्मात घेता येईल असं त्यांनी मत मांडलं. आणि करवीर मठाच्या शंकराचार्यांची अनुज्ञा मिळवली त्यांनी. नंतर शुद्ध करून हिंदू धर्मात परत घेतले, पण या प्रकरणी त्यांना खूप त्रास सहन करावा होता ब्राह्मण लोकांकडून. ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या धर्म पसराला उत्तर देण्यासाठी आपण पारंपरिक धार्मिक पुस्तके छापली पाहिजे असं त्यांनी मत मांडलं होतं. आणि त्यासाठी त्यांनी छापील स्वरूपात पहिली ज्ञानेश्वरीची आवृत्ती छापली होती. पुस्तकं पण त्यांनी केलेली आहेत बघा. इंग्लंड देशाची बखर, खंड 1 खंड 2 1832, ज्योतिषशास्त्र, भूगोलविद्या, बालव्याकरण, सारसंग्रह, नीतिकथा, हिंदुस्थानचा इतिहास, शब्दसिद्धी निबंध, शून्यलब्धी हा प्रसिद्ध ग्रंथ आहे, म्हणजे प्रसिद्ध विचारलेला भरपूर वेळेस. संध्याचे भाषांतर, पुनर्विवाह प्रकरण, मानसशक्ती विषयीचे शोध, ज्ञानेश्वरी जांभेकरांची पहिली आवृत्ती बघा. इतके ग्रंथ आहेत. हे असे प्रश्न MPSC असे विचारते, हे पुस्तकं कोणचे आहेत, त्यांची कोणची नाही, त्यामुळे पाठच पाहिजे बघा. त्यांच्याविषयी गौरवोद्गार पण काढले. दादा वानवरे त्यांचे विद्यार्थी मगाच पाहिला काय म्हणतात ते, अद्वितीय विद्वान, पश्चिम भारतातील अर्वाचीन विद्या मुकुटमणी, प्रख्यात पंडित असं विचारतात प्रश्न. हे वाक्य कुणी म्हटले आणि कुणाविषयी म्हटले लक्षात ठेवा. न्यायमूर्ती चंदावरकर, पश्चिम भारतातील आद्य ऋषी, गत्रे माडखोलकर, समाजाचे पहिले अध्यापक, पहिले पत्रकार, पहिले संशोधक, पहिले समाजसुधारक, पहिले उदारमतवादी, पहिले शिक्षण तज्ज्ञ. आणि त्र्यंबक शेजवलकर काय म्हणतात बघा, जांभेकरांनीच मराठातील शिक्षण पडण्याचा पाया रचला. आणि त्यांनी टीका पण केली की सरकार चाकर शास्त्री, म्हणजे अशी टीका केली. यांचे बघा 2 वृत्तपत्र होते, दर्पण आणि दिग्दर्शन. म्हणजे किती म्हणजे एखाद्या माणसाचं कार्य असू शकतं, किती एखाद्या माणसाचं व्यासंग असू शकतं, हे आपल्याला कळतं. तर ही जेवढी माहिती तुम्हाला सांगितली तेवढी पुरेशी. तर पुढे आपण आता यांच्याविषयी आपण क्वेश्चन पाहू, नंतर दुसरे समस्या पाहू. धन्यवाद मित्रांनो.